प्रणिती शिंदे होश में आओ, प्रणिती शिंदे होश में आओ, प्रणिती शिंदे होश में आओ, प्रणिती शिंदे धिक्कार असो, प्रणिती शिंदे खाली मुंडी वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। भारत माता की जय, भारत माता की जय। सैनिकों के सम्मान में, भाजपा मैदान में, सैनिकों के सम्मान में, भाजपा मैदान में। दुर्दैवी असलेल्या खासदार त्यांना मागच्या वर्षभरापासून सर्वजण पाहतो, राहुल गांधींना खुश करण्यासाठी कुठंतरी सर्वोच्च असलेल्या पंतप्रधानावरती टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती टीका करणं, आपली पात्रता नसताना, आपण वर्षभरात कुठलंही भरीव काम सोलापूरसाठी केलेले नसताना केवळ प्रसिद्धीच्या धोका देण्यासाठी प्रणिती शिंदेंनी जे वक्तव्य केलेले ते अतिशय दुर्दैवी आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये भारतातील अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमेरिकेच्या हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने, विशेषतः भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम घेतली आणि याचं नेतृत्व एका महिलेने केलं। कुरेशी नामक एका महिलेने ही कारवाई केली आणि या कारवाईचं समर्थन संपूर्ण भारत देश करत असताना, विशेषतः सगळे पक्ष राजकारण बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलेलं असताना केवळ आपल्या नेत्यासमोर राहुल गांधींना खुश करण्यासाठी, राहुल गांधींसमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदेंनी काल लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये असं बेताल वक्तव्य केलं। त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका उपस्थित केली, त्याला तमाशा असा चुकीचा शब्द त्यांनी वापरला। त्यांच्या अशा वक्तव्यामुळे निश्चितच ज्या लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं, विशेषतः सोलापूरकरांनाही त्यांच्या या कृतीबद्दलची लाज वाटत असणार आहे। अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन केल्यामुळं निश्चितच सर्व सोलापूरकरांची मान सुद्धा शरमेने खाली